आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक। तर वैष्णवीच्या बाळाला घेण्यासाठी आलेल्या कसपटे कुटुंबावर बंदूक रोखत त्यांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण आधी दिल्ली आणि तिथून गोरखपूर आणि मग नेपाळला गेला। संपूर्ण प्रवास त्यांना वेगवेगळ्या कारणे केलाय। तर नेपाळच्या भेरवा शहरामध्ये लॉजमधून सकाळी 9:30च्या सुमारास त्याला अटक। मी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलेलं नाही, हगवणे कुटुंबाची बाजू मांडल्यानं माझ्यावर टीका। हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांचं स्पष्टीकरण। माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतंय, पण मी माझी ड्युटी करत असल्याचंही वक्तव्य। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। जबाब नोंदवल्यांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचा देखील समावेश आहे। सुशील हगवणे आणि शशांक हगवणेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यानं गुन्हा दाखल झाला। 2022 मध्येही त्या केलेला अर्ज फेटाळण्यात आलेला होता। हगवणे बंधूंना शस्त्र परवान्याच्या फाईलवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची सही। सुपेकर हगवणे बंधूंचे मामा आहेत, तर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली। सुपेकरांची TV9 मराठीला माहिती। सुपेकरांसंदर्भातील तक्रारीत किती तथ्य आहे हे तपासणार। वैष्णवी प्रकरणात कोणी दबाव आणू नये म्हणून या दृष्टीनेच काही निर्णय घेतलेले आहेत, फडणवीसांचं वक्तव्य। तर चुकीच्या पद्धतीनं शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल, फडणवीसांचंच वक्तव्य। निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत। पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये अर्ज, तर कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार आहे। वैष्णवी हगवणेच्या 9 महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी आजी स्वाती कसपटेच योग्य व्यक्ती आहेत। बाळाच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कसपटे यांची असेल। महिला आणि बालविकास मंत्री, बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती आहे।